जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील खापर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडकी व गळकी झालेली असून गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्गखोलीमध्ये गुडघाभर पाणी साचलेले असून मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभाग जागे झाले असून ग्रामपंचायत समाज मंदिरात तात्पुरती मुलांची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे। अक्कलकोवा तालुक्यातील खापर गावाची लोकसंख्या जवळपास 20,000 असून येथे जिल्हा परिषदेची मुलांची केंद्र शाळा आहे। शाळा स्थापनेपासून असलेली इमारत जुनीच असून पूर्वी कौलरू असलेली शाळा लोखंडी पत्रे लावून कामाचलाऊ पद्धतीने शाळेचे काम सुरू असून 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग येथे भरत असून आज घडीला गोरगरिबांची फक्त 50 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत, तर आर्थिक सबळ असणाऱ्या पालकांची मुले खाजगी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळेतून शिक्षण घेत आहेत। खाजगी माध्यमाच्या शाळा या पुढाऱ्याच्या असून त्यांना जिल्हा परिषद शाळेविषयी अनास्था असल्यामुळे आजपर्यंत या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे। या शाळेची पटसंख्या 250 पर्यंत होती, तेव्हा 2-2 तुकड्या होत्या व 7 ते 8 शिक्षक येथे कार्यरत होते। कधीकधी ही शाळा नावाजलेली होती। या शाळेतून शिक्षण घेऊन कोणी कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, संस्था चालक यासह राजकीय नेते कार्यकर्ते झालेत। मात्र शाळेविषयी अनास्था असल्यामुळे आज 50 विद्यार्थी व 2 शिक्षक अशी अवस्था या शाळेची झालेली आहे। या शाळेची सुस्थितीतील इमारत ग्रामपंचायतने पाडून जीर्ण वर्गखोल्या असलेली इमारत राहू दिली असून शाळा परिसरात पेवर ब्लॉक, ओटापेक्षावर करून दिल्यामुळे सध्या पाणी वर्गखोल्यात जात असून विद्यार्थीच्या जीवाशी खेळ चालवला जात आहे। याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन विद्यार्थीच्या शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा अशी मागणी विद्यार्थी पालक करीत आहेत। सदर शाळा इमारत ही जीर्ण झालेली असून नवीन इमारत बांधा यासाठी वेळोवेळी शाळेने जिल्हा परिषद प्रशासनाला स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत बांधकाम करा म्हणून 2021 पासून ते आज पावेतो पत्र दिले आहेत। मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले असल्यामुळे शाळेची आजची अवस्था असल्याचे पालकांचे मत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून नवीन इमारत लवकरात लवकर तयार करून मुलांची शैक्षणिक गरज भागवावी अशी मागणी होत आहे। दरम्यान शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी यांनी शाळेला भेट देऊन तेथील अडचणी समजून घेऊन शाळा या धोकेदायक इमारतीत न भरवता ग्रामपंचायतच्या समाज मंदिराच्या इमारतीत भरवावे अशी सूचना केली। यावेळी त्यांचे सोबत केंद्र प्रमुख वसंत गावित होते। त्यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पडक्या व गळक्या शाळेत विद्यार्थी बसवू नये असे आदेश दिले आहेत। अक्कलकोवा खापर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।